मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की आपण आज विठ्ठल नाव घेतोय हे फक्त या जन्माचंच नाही तर अनेक जन्मांच्या पुण्याचं फळ आहे. आणि म्हणतात रात्री हा एक अभंग ऐकला तर आयुष्यात काहीतरी बदल घडतो. पण नेमकं त्या अभंगात असं काय आहे आणि संत नामदेव महाराज यांनी यातून आपल्याला कोणता मोठा संदेश दिला आहे? चला तर मग आज आपण जाणून घेऊया ते शक्तिशाली अभंगामागचं रहस्य. मित्रांनो, आपण देवाचं नाव घेतो, पण खरंच ते इतकं सोपं आहे का? का काही लोक आयुष्यभर देवापासून दूर राहतात आणि काही जण विठ्ठल नावातच हरवून जातात? मित्रांनो, जर देवाचं नाव घेणं इतकं सोपं असतं तर प्रत्येक माणूस संत झाला असता. मग प्रश्न असा आहे, काहींच्या ओठावर विठ्ठल नाव आपोआप कसं येतं आणि काहींना तर भक्तीची ओढच का वाटत नाही? याचं उत्तर एका अभंगात लपलेलं आहे, जो शेवटी आपण ऐकणार आहोत. आणि पुढचा मुद्दा ऐकला की तुम्ही चकित व्हाल. मित्रांनो, आपण अनेकदा विचार करतो, मला अचानक देवाची ओढ का वाटते? काही लहान मुलं बघा, त्यांना कोणी शिकवलं नसतं तरी त्यांना देवाचं नाव घ्यावंसं वाटतं. आणि काही लोक आयुष्यभर देवापासून दूरच राहतात. याचं कारण काय आहे माहिती आहे? हे सगळं आहे आपल्या जन्मोजन्मी केलेल्या पुण्याचं फळ. प्रत्येक चांगले कर्म, प्रत्येक वेळेला घेतलेले देवाचं नाव, सगळं काही साठत राहतं आणि एक दिवस तेच पुण्य आपल्याला देवाकडे ओढतं. आणि मित्रांनो, हाच पहिला संकेत आहे त्या अभंगात, जो सांगतो की देवाचं ओढ ही अचानक नसते तर ती अनेक जन्माची कमाई असते. फक्त 1 मिनिट थांबा, सगळं स्पष्ट होईल. मित्रांनो, आपण सगळे एकच प्रश्न विचारतो, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का येतं? कधी पैसा जातो, कधी नातं तुटतं, कधी आपलेच लोक दूर जातात. आणि त्या क्षणी माणूस देवाला विचारतो, मी काय चूक केली? पण खरं सांगू का, दुःख हे शिक्षण असतं, ते असतं देवाचं बोलवणं. कारण जेव्हा माणूस खूप सुखात असतो तेव्हा तो देव विसरतो, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा तोच माणूस मनापासून म्हणतो, विठ्ठला आता तूच आहेस. आणि मित्रांनो, याच अभंगात सांगितलंय की तुमच्या आयुष्यात येणारे दुःख ही शिक्षा नाही तर तो एक संकेत आहे की देव तुम्हाला स्वतःकडे बोलवत आहे. नामाची खरी ताकद. मित्रांनो, हा शेवटपर्यंत ऐकला नाही तर खूप मोठं काहीतरी मिस करा. मित्रांनो, आपण सगळे देवाचं नाव घेतो, विठ्ठल विठ्ठल. पण कधी विचार केला आहे का, हे नाव फक्त ओठांवर आहे की मनातही उतरलंय? कारण फक्त नाव घेणं म्हणजे भक्ती नाही, भावनेने घेतलेले नावच देवापर्यंत पोहोचतं. जेव्हा मन तुटलेलं असतं आणि त्या अवस्थेत माणूस विठ्ठल म्हणतो तेव्हा तो आवाज थेट देवापर्यंत पोहोचतो. आणि अशा मनापासून घेतलेल्या नामात आयुष्य बदलण्याची ताकद असते. पण मित्रांनो, हा अभंग सांगतो की नाम कधीही घेतलं तरी चालत नाही. एक खास वेळ असते जेव्हा घेतलेले नाम थेट मनात उतरून आयुष्य बदलू शकतं. आणि ती वेळ नेमकी कोणती आहे माहिती आहे का? मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, दिवसभर आपलं मन किती विचलित असतं, काम, ताण, विचार सगळं काही चालू असतं. पण जसं रात्री होते सगळं शांत होतं, बाहेरही आणि हळूहळू आतही. आणि त्या शांततेत आपलं मन थेट आतल्या विचारांशी जोडतं, जिथे आपण खरंच एकटे असतो. म्हणूनच रात्री घेतलेलं नाम थेट आपल्या मनाच्या आत खोलवर उतरते. आणि जेव्हा नाम आत उतरते तेव्हा बदल बाहेर दिसायला लागतो. म्हणूनच सांगितलं जातं, हा अभंग दिवसभर कधीही ऐका, पण जर तो रात्री मनापासून ऐकला तर त्याचा खरा परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण इथेच एक गोष्ट समजून घेणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपण सगळे चमत्कार ऐकलं की काहीतरी बाहेर घडेल अशी अपेक्षा ठेवतो, काहीतरी अचानक मिळेल, सगळ्या समस्या संपतील, आयुष्य एकदम बदलून जाईल. पण खरं सांगू का, खरा चमत्कार बाहेर होत नाही, खरा चमत्कार आपल्या आत घडतो. जेव्हा दुःखातही मन शांत राहतं, रागाऐवजी विश्वास येतो, भीतीऐवजी विठ्ठल नाव येतं, तेव्हा समजा तुमच्यात बदल सुरू झाला आहे. आणि हाच आहे खरा चमत्कार. आणि मित्रांनो, हाच सर्वात मोठा रहस्य आहे त्या अभंगामागचं, जो सांगतो की बाहेर काही बदलायच्या आधी आत बदल घडणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता जो अभंग आहे तो नक्की ऐका. आपण आज इतकं सगळं जाणून घेतलं, जन्मजन्मीचं पुण्य, दुःखामागचं खरं कारण आणि नामाची अद्भुत ताकद. आणि या सगळ्यांचं उत्तर एका अभंगात लपलेलं आहे. तो अभंग जो सांगतो की देवाची ओढ ही अचानक नसते, त्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. तो अभंग जो ऐकल्यावर मन शांत होतं आणि आत काहीतरी बदलायला लागतं.
मग तो अभंग नेमका कोणता आहे जो संत नामदेव महाराज यांनी आपल्यासाठी ठेवला आहे? अभंग: जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेणे विठ्ठल चरणी मन हे लागले. माया मोहाचा जाळा तुटला हळूहळू, विठ्ठल दर्शन झाले अंतरी खोलू. नामा म्हणे आता नाही काही उरले, पंढरीनाथा चरणी सर्व काही अर्पिले. चला आता या अभंगाचा आपण अर्थ जाणून घेऊया. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्याने विठ्ठल चरणी मन हे लागले. संत नामदेव म्हणतात, अनेक जन्मात आपण जे चांगले कर्म पुण्य केले, फळामुळे आज आपलं मन विठ्ठल यांच्या चरणी लागलं आहे. म्हणजे देवभक्ती ही अचानक होत नाही, ती पूर्व जन्मांच्या पुण्याची कमाई आहे. याचबरोबर ते म्हणतात, संसाराचा झाला आता वैराग्य भाव, नाम घेता अंतर शांत झाले गाव. आता संसारातील मोह लोभ कमी होत चाललेले आहे आणि देवाचं नाम घेतल्याने मन पूर्ण शांत होतं. म्हणजेच नामस्मरणामुळे मनाला शांती मिळते आणि वैराग्य निर्माण होतं. त्याचबरोबर ते म्हणतात, माया मोहाचा जाळा तुटला हळूहळू, विठ्ठल दर्शन झाले अंतर खोलू. ते म्हणतात की हळूहळू माया, मोह, आसक्ती यांचा जाळा तुटतो आणि मनाच्या आत खोलवर विठ्ठलाचं दर्शन घडतं. म्हणजे खरी भक्ती बाहेर नाही, ती आत अनुभवायची असते. त्याचबरोबर नामा म्हणे आता नाही काही उरले, पंढरीनाथा चरणी सर्व काही अर्पिले. संत नामदेव महाराज म्हणतात, आता माझं काहीच उरलं नाही, मी सर्व काही देवाला अर्पण केलं. म्हणजे पूर्ण समर्पण हीच खरी भक्ती आहे. हा अभंग आपल्याला सांगतो की भक्ती ही अनेक जन्मांची कमाई आहे. नामस्मरणाने मन शांत होतं, हळूहळू माया कमी होते आणि शेवटी देवाच्या चरणी पूर्ण समर्पण केल्यावर खरी शांती मिळते. मित्रांनो, जर तुमचं मन विठ्ठलाकडे ओढलं जात असेल तर समजा तुम्ही अनेक जन्माचं पुण्य कमावलं आहे. म्हणूनच मित्रांनो, हा अभंग आपल्याला सांगतो, देवाकडे जाण्याचा मार्ग बाहेर नाही, तो आपल्या मनातूनच जातो. ज्या दिवशी आपण मनापासून म्हणू, देवा आता सगळं तुझ्यावर सोपवलं, त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, जर तुमच्या मनातही विठ्ठल नावाची ओढ असेल तर आता सबस्क्राईब करा, कारण इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला देवाच्या जवळ नेणार आहे. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर, एका नवीन अभंगावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहिती. जय जय रामकृष्ण हरी. नामा म्हणे नामापाशी मुक्तीचा री, काय त्यासी उरी संसाराची.